मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली आहे। मनसैनिकांनी हा राडा का घातलाय बघूया त्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट। दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये। मिटकरींचा अटॅक, मनसेचं खळखट्याक। राज ठाकरेंवरील टीका मनसेच्या जिव्हारी। मनसे कार्यकर्त्यांनी फोडली मिटकरींची गाडी। दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलेली हीच टीका मनसेच्या जिव्हारी लागली आहे। त्यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी खळखट्याक करत अकोल्यामध्ये अमोल मिटकरींची गाडी फोडली आहे। अकोला शहरातील विश्रामगृहात अमोल मिटकरी आले असता मनसैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला। यावेळेला अमोल मिटकरी यांच्या समर्थकांसोबत मनसैनिकांची बाचाबाचीही झाली। दार तोडून हल्ला करण्यासाठी अगदी सशस्त्र गुंडांची टोळी जशी येते तसं एकट्याला पाहून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण माझे सर्व सहकारी या ठिकाणी बसलेले असल्यामुळं त्यांचा हल्ला इथून निष्फळ गेला आणि मग रागात त्यांनी येऊन एक कुंडी घेतली आणि माझ्या गाडीचे काच फोडताना एका महिलेला पुढे केलं। शेवटी महिलेला पुढे केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांचाही त्या ठिकाणी नाईलाज झाला, नाहीतर मनसेवाले आले होते पण त्यांना त्यांच्या व्याजासहित आम्ही त्याचं चुकतं करून देत होतो। दरम्यान मनसे आणि राष्ट्रवादीच्या वादाची ठिणगी पडली ती राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यावेळी। पुण्यातील पुरावरून राज ठाकरेंनी पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांवर 10 वर्षांपूर्वीच्या वक्तव्याचा दाखला देत खास ठाकरी शैली टोला लगावला होता। त्यावर सुपारी बहादर म्हणत मिटकरींनी राज ठाकरेंना अंगावर घेतलं होतं। आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री 2 आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, बरोबर ना? म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय, एवढं पाणी पडलं। आता मला असं वाटतं की त्यांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालायला नको का? दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांबद्दल सुपारी बहादरांनी बोलू नये, कारण हे सुपारी बहादर टोलनाक्याचं आंदोलन असेल, भोंग्याचं आंदोलन असेल, आणखी कुठलं आंदोलन असेल ते जीवनात कधीच सक्सेस करू शकले नाही। विश्वासार्हता या व्यक्तीची संपलेली आहे आणि राजकारणात महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तींनी अजितदादांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे। मिटकरींच्या टीकेमुळे मनसैनिक संतापले। हिम्मत असेल तर अजितदादांनी स्वतःचा पक्ष काढावा आणि 2 आमदार निवडून आणावेत असं आव्हान मनसे नेत्यांनी मिटकरींना दिलं। आदरणीय पवार साहेबांचा पक्ष चोरून रेगोट्या मारू नका। अजितदादांना हिम्मत असेल तर स्वतःचा पक्ष स्थापन करून 2 आमदार निवडून आणावेत। आम्ही मिशा कापून हातात देऊ घासलेट चोराच्या। या वादामुळे राष्ट्रवादी अजित पवार गट आणि मनसेमध्ये राजकीय तणाव वाढल्याचं पाहायला मिळत आहे। मनसेच्या या खळखट्याकमुळे आगामी काळात दोन्ही पक्षांमध्ये राजकीय संघर्ष उफाळण्याची शक्यता नाकारता येणार नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।